पंच तयार झालेले आहेत, स्कोरर तयार आहेत, कॅमेरामॅन तयार आहेत आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी PS छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत आहेत आणि त्याच पद्धतीने सुंदर पद्धतीने या ठिकाणी जर्सी नंबर 8 खेळाडू नवदुर्ग महाविद्यालयाचा सुंदर अशा प्रकारची बॅटिंग या ठिकाणी करत आहे। PS कॉलेज छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा या ठिकाणी चकमा देऊन जर्सी नंबर 6 चे विद्यार्थी खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये तयार। पुन्हा जर्सी नंबर 8 पुन्हा या ठिकाणी चकमा देऊन बॅक झालेला आहे। पुन्हा एकदा 6 नंबरने चकमा दिलेला आहे। सुंदर अशा प्रकारचं बॅटिंगचं प्रदर्शन यजमान पद मिळवणारे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचे खेळाडू या ठिकाणी करत आहे। 11 नंबरचा खेळाडू खूप सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी प्रदर्शन। पुढे PS कॉलेज छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी थोडस कुठंतरी तारतम्य दोन खेळाडूंमध्ये होत आहे। या ठिकाणी पुन्हा जर्सी नंबर 8 सुंदर अशा प्रकारचं बॅटिंगचं प्रदर्शन बॅक झालेलं आहे। पुढील खेळाडू जर्सी नंबर 8 खेळाडू खूप सुंदर अशा प्रकारचे आमच्या महाविद्यालयाचे खेळाडू आहे। खूप सुंदर अशा प्रकारचं बॅटिंगचं त्याचं प्रदर्शन मागील काही सामन्यामध्ये पाहिलेलं आहे। पुन्हा एकदा जर्सी नंबर 6 चा पाठलाग करताना PS छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी। पुन्हा एकदा जर्सी नंबर 8 सुंदर प्रदर्शन या ठिकाणी बॅटिंगचं खूप चांगल्या प्रकारचा चकमा देऊन या ठिकाणी स्पोर्टमन स्पिरिट या ठिकाणी दाखवत जर्सी नंबर 8 या मैदानावरती जो खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि रोमहर्षक स्थितीमध्ये सामना पाहण्याचे जे राष्ट्रीय लेवलचे खेळाडू असतात त्यापैकी एक 8 नंबरची जर्सी असलेली जे खेळाडू आहे दीक्षा सोनसुरकर हे या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरती खेळलेले खेळाडूचं आज प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी या महाविद्यालयाच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। ती किती चपलकपणे आणि किती सुंदररित्या या ठिकाणी खेळते, साखळी पद्धतीने खेळ खेळत या ठिकाणी समोरच्या प्रतिस्पर्ध्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं दबवणं आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेणं हे एक वाखाणण्याजोगी एक कलात्मक पद्धतीचा संघर्ष या ठिकाणी खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो। MA द्वितीय वर्गात या वर्षामध्ये शिकत असलेली ही 8 नंबरची जर्सी घातलेली ही खेळाडू ही माझ्या महाविद्यालयाची आहे आणि याचा सार्थ आनंद आणि अभिमान सुद्धा आहे की जे राष्ट्रीय पातळीवरच्या संघामध्ये ते प्रतिनिधित्व करते आहे आणि आज महाविद्यालयाच्या वतीनं तिने या ठिकाणी आपलं योगदान या ठिकाणी आजच्या या खेळामध्ये देत असलेले आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी यशस्वी झालेले बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला जो संघ आहे तो जवाहर PSA महाविद्यालयाचा संघ छत्रपती संभाजीनगरचा। आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी अमृता माने हे BSc तृतीय वर्गात शिकत असलेली ही राष्ट्रीय खेळाडू आज तिचंही प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तेवढ्या तत्परतेने या ठिकाणी खेळताना आणि बचावात्मक पद्धतीने आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळतो आहे। अमृता ही अत्यंत चपलकतेने 6 नंबरची जर्सी घातलेली अमृता ही राष्ट्रीय खेळाडू आहे आणि तिचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी आपल्या या बालाघाटच्या महाविद्यालयाच्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी चकमा देण्यात यशस्वी ठरलेली अमृता आणि तिला बाद करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असलेले हे PS महाविद्यालय या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू, परंतु दिशा बदलली की बॅकहो होतो याचं भान या ठिकाणी खेळाडूंना ठेवत आपल्याला या प्रतिस्पर्ध्यावरती मात करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा। आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी या मैदानावरती आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्यासाठी प्रयत्नशील असलेले हे नगरच्या महाविद्यालयाचे खेळाडू आणि तेवढ्याच तत्परतेने खेळत असलेले आणि त्याला बाद करण्याचा प्रयत्न करत असलेले या ठिकाणी PS महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर। पुन्हा जर्सी नंबर 11 जर्सी नंबर 6 ला या ठिकाणी आराम मिळत आहे। खूप सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन जर्सी नंबर 11 ही विद्यार्थिनी या
कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नवदुर्ग. संध्या सुरवसे ही 11 नंबर जर्सी घातलेली ही खेळाडू आहे आणि देशातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून तिची गणना या ठिकाणी जाते आणि अशा राष्ट्रीय पातळीवरती खेळत असलेले खेळाडू आणि त्यांचं प्रदर्शन आज आपल्या या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. त्याचा आस्वाद आपण सर्वांनी घेत आहोत आणि याचा निश्चितच आनंद आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी PS महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू आक्रमक पद्धतीने अटॅक करण्याच्या या ठिकाणी प्रयत्नामध्ये आणि तेवढ्याच पद्धतीने चपलकतेने खेळ चपळतेचा खेळ या ठिकाणी दाखवत पुन्हा एकदा आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेत असलेले अमृता आणि सुरवसे हे 2 खेळाडू या ठिकाणी आहेत आणि त्यांना बाद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी PS महाविद्यालयाच्या या खेळाडूकडून केला जातो आहे. परंतु हा सफल प्रयत्न त्यांच्याद्वारे या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी होतो आहे. ते प्रयत्न करत आहेत आपल्या या खेळ संघाला या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये न्यावं आणि गुणांक वाढ करावी, परंतु त्यांना सहसा या ठिकाणी यश काही येत नाही आणि पुन्हा एकदा या ठिकाणी या अमृताला बाद करण्याचा सफल प्रयत्न या PS महाविद्यालयाच्या खेळाडूच्या वतीने या ठिकाणी केला जातो आहे. अमृता अत्यंत चपलकतेने सावध पवित्रा घेत चकवा देत या ठिकाणी आपल्या संघाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेली आपल्याला दिसून येत आहे. पुन्हा एकदा खो घालत या ठिकाणी पुन्हा एकदा अमृताचा पाठलाग करते आहे PS महाविद्यालयाचे खेळाडू. पुन्हा एकदा सफल या ठिकाणी प्रयत्न त्यांच्याद्वारे होतो आहे. पुन्हा या ठिकाणी अत्यंत चपलकतेने आली तिथेच या ठिकाणी कमी अंतरामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं धाव घेत या ठिकाणी आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेत असताना दिसतोय. विद्यार्थी या ठिकाणी आराम करतोय. 6 नंबरचा खेळाडू खेळतोय, 11 नंबरचा आराम करतोय. खूप सुंदर अशा प्रकारचे ताळमेळ या दोन्हीमध्ये चालू आहे. 11 आणि 6 कधी 6 आराम करतोय, कधी 11 आराम करतोय आणि या ठिकाणी PS कॉलेजच्या छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी परेशान करून सोडलेलं आहे. क्षेत्ररक्षण अशा प्रकारचं या ठिकाणी दिसून येत नाही. सुंदर अशा प्रकारची बॅटिंग या ठिकाणी जर्सी नंबर 6 चकमा देऊन पुढे आराम घेते. जर्सी नंबर 11 पुन्हा 6 परेशान PS कॉलेज या ठिकाणी टाइम संपलाय आणि फक्त या ठिकाणी एक विद्यार्थी बाद करण्यामध्ये सफल झालेले आहे PS कॉलेज छत्रपती संभाजीनगर. सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी प्रदर्शन आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज नवदुर्ग महाविद्यालयाने केलं आहे. आतापर्यंत आमच्या महाविद्यालयाने अनेक अशा प्रकारचे मुले आणि मुली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी